कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओ वाहन पोर्टल गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून बंद असल्यानं जिल्ह्यातील वाहन खरेदी विक्री, वाहनांचं नाव हस्तांतरण आणि नवीन वाहन नोंदणीची कामं ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिकांसह कार डीलर्सचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सचिव इजाज नागरकट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. जे काय गेल्या 1.5 महिन्यापासून कोल्हापूर आरटीओ व इतर आरटीओ जे बंद आहेत त्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गुरुवारी जर हे आरटीओ ऑफिस मूळ स्थितीवर चालू नाही झालं तर येणाऱ्या गुरुवारी या आरटीओ ऑफिसला टाळे ठोकणार आहोत. आमची मागणी आपल्या माध्यमातून आहे, महाराष्ट्र राज्य खरेदी वाहन विक्री संघटना ही वाहन खरेदी विक्री करत असताना आज आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे वाहन पोर्टल बंद आहे, आरटीओ ऑफिस बंद आहे, कोणतेही पेपर ट्रान्सफर व्हायला तयार नाही आहेत. आज एखादी गाडी विकली आणि जर ती ट्रान्सफर नाही झाली आणि त्याच्यामध्ये जर कोणता गुन्हा दाखल झाला तर त्याला जबाबदार आम्ही असणार आहोत. कोणतंही प्रशासन त्याच्या पाठीशी राहणार नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून आमची एक मागणी आहे की माल वाहतूक संघटना किंवा माल वाहतूक गाडी आणि आमची पॅसेंजर कार ही तुम्ही त्वरित ज्या त्या दिवशी ट्रान्सफर करून द्यावी आणि वाहन पोर्टल हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावं. जी OTP प्रणाली सुरू आहे ती बंद करण्यात यावी किंवा एखादा OTP ठीक आहे, एखाद्या गाडीसाठी 6 OTP जे जात आहेत ते थांबवण्यात यावे व एकाच वेळेला आरटीओचा दंड व ट्रॅफिकचा दंड हा आम्हाला सांगण्यात यावा. पत्रकार परिषदेला उपस्थित सचिव इजाज नागरकट्टी, विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद, अभिजित चित्रकार, सुधाकर सासने, प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फयाज अथनीकर, महेश सकपाळ आणि समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.